अत्यंत क्रूरपणे पोलिसांनी आंदोलकांना मारलं। 12 ते 14 वर्षाच्या मुलांची डोकी फोडली। एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक। सरकारला विद्यार्थ्यांच्या जीवाची अजिबात पर्वा नाही। अभिजित दिपकेंचा संताप। जो धर्मेंद्र प्रधान 20 से ज्यादा स्टूडेंट्स की मौत का जिम्मेदार है, उसको बचाने के लिए नरेंद्र मोदी के और बच्चों का खून बहाना चाहते थे कल। पोलिसांनी गुंडांप्रमाणे वागू नये। हे विद्यार्थी चीन पाकिस्तानमधून आलेले नाहीत। संदीप देशपांडेंची सरकारसह पोलिसांवर टीका। पद्धतीने काल दिल्लीमध्ये लाठीमार करणारे कायर होते। जे विद्यार्थी आहे हे विद्यार्थी काय चायनामधून आलेले नाहीत, पाकिस्तानमधून आलेले नाहीत, हे आपलेच विद्यार्थी आहेत ना। देशात निव्वळ दडपशाही सुरू। विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळणाऱ्या प्रधानांचा राजीनामा मागणं गुन्हा आहे का? अमित ठाकरेंचा संतप्त सवाल। लाठीचार्ज करताय। मी दिल्लीचा एक व्हिडिओ बघितला। दिल्लीच्या एका काठीमध्ये तुम्ही खिळे घुसवले होते, पोलिसांनी खिळे घुसवले होते आणि त्याच्याने मारत होते लोकांना। हे दहशतवादी आहेत, हे आतंकवादी आहेत। ही कुठची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही? विद्यार्थी बदला घेणार, सरकारला सत्तेवरून खाली खेचणार। विजय वडेट्टीवारांकडून लाठीचार्जचा निषेध, तर जगभरात भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आशिष जयस्वाल यांची टीका। देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला आहे। कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? आणि म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो। श्रीलंकेसारखी स्थिती अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून जगामध्ये भारताची प्रतिमा ते खराब करण्याचा प्रयत्न करत आहे। वास्तविक पाहता एवढं काही विषय नव्हता। देशभरात विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जावेत। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। नीटवर अल निनोवर चर्चेची सर्व विरोधी पक्षांची मागणी। मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। दिल्लीतल्या लाठीचार्ज दरम्यान नागपुरातील भारत बानाईतला मारहाण। भारतच्या आईवडिलांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध। विद्यार्थ्यांना मारहाण करणं चुकीचं, भारतच्या पालकांची प्रतिक्रिया। सीजेपीचं आंदोलन केवळ नौटंकी, चंद्रशेखर बावनकुळेंचा पुनरुच्चार। देशातील तरुणांची माती भडकवली जात आहेत, बावनकुळेंची टीका। याचा अर्थ असा आहे की त्या धर्मेंद्र प्रधानांनी पेपर फोडला किंवा सरकारने पेपर फोडला। हे आंदोलन केवळ नौटंकी आहे। देशाच्या युवकाचे माते भडकवण्याकरता हे आंदोलन करताय। इगतपुरीमध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ निषेध आंदोलन। तहसीलदारांना निवेदन देत निष्पक्ष चौकशीची मागणी। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही निवेदनातून मागणी। मुंबईमध्ये सीजेपीच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनाप्रकरणी 8 गुन्हे दाखल। 900हून अधिक आंदोलकांना आरोपी केलं। माहीम, दादर, सायन, वरळी, काळाचौकी, भोईवाडा आणि वडाळाटिटी या पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्यांची नोंद। तरुणांचा बुलंद आवाज स्पष्ट आणि निर्भयपणे ऐकला पाहिजे। अभिनेता रितेश आणि जिनेलिया देशमुख यांच्याकडून जंतर मंतरवरील आंदोलकांना पाठिंबा। इन्स्टावर पोस्ट शेअर करत लाठी हल्ल्याचा निषेध। दिल्लीमध्ये आंदोलनकर्त्या तरुणांवर झालेल्या लाठीचार्जवर अभिनेता जितेंद्र जोशी यानं अस्वीकार्य, वेदनादायी, लज्जास्पद म्हणत लाठीचार्जचं एक स्केच इन्स्टाग्रामवर पोस्ट केलंय। बॉलिवूड गायक विशाल ददलानी यानंही कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय। सीजेपीच्या आंदोलकांवर काल झालेल्या लाठीचार्जवरून सरकारवर टीका केली आहे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का होत नाही हे केंद्र सरकारला विचारलं पाहिजे। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन असंच सुरू राहील। अभिनेत्री स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमदची प्रतिक्रिया। गायिका शाल्मली खोलगडे हिनं सीजेपीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलेला आहे। काही करता येत नाही याची घुसमट होते अशी भावना तिने व्यक्त केली। दिल्लीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनात सहभागी व्हायचं होतं मात्र जाऊ शकले नाही अशी खंतही तिनं व्यक्त केली। मराठी अभिनेता रोहन गुजर याने सीजेपीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला। हे चांगल्या सरकारचं लक्षण नाही असं म्हणत रोहनने सरकारला सुनावलंय। जंतर मंतरवर सीजेपीच्या आंदोलकांवर काल झालेल्या लाठीचार्जवर सुद्धा त्याने टीका केली आहे। माझी संवेदनशीलता विद्यार्थ्यांबरोबर राजीनामा देणं हा उपाय नाही। ममता कुलकर्णीची प्रतिक्रिया। सरकारनं दोषींना शिक्षा दिली, पेपर लीक होऊ नये म्हणून जागरूकता बाळगली पाहिजे। राजकारण सुरू असल्याची टीका। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या।